नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. मुंबईत नोकरीच्या जाहिरातीवरून नवा वाद. मराठी उमेदवारांना अर्ज करू नये अशी अटीनंतर संताप. मुंबईतील एका खासगी कंपनीच्या नोकरीच्या जाहिरातीमुळे मोठा विवाद निर्माण झाल्याचं दिसतं. ग्राफिक डिझायनर पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत मराठी उमेदवारांना अर्ज करू नये अशी अट नमूद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. ही जाहिरात लिंक्डइनवरून व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे नोकरी मराठी बहुल गिरगाव परिसरातील कार्यालयासाठी असल्याची अनेकांनी अटीवर आक्षेप घेतला. महाराष्ट्राची राजधानी आणि आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईत मराठी तरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. ही जाहिरात आयटी कोड इन्फोटेक या कंपनीसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. संबंधित पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकरांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली. वाढता विरोध लक्षात घेऊन जाहिरात पोस्ट करणाऱ्या HR प्रतिनिधींनी ती पोस्ट हटवली असून नंतर माफी मागण्यात आली. दुसरीकडे पोस्टवर प्रसिद्धी केली आहे. मात्र जाहिरातीतील एका वाक्यामुळे मराठी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असं दिसून येतं, अनेकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे हा विषय सोशल मीडियावर राजकीय सामाजिक स्तरावरही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. मुंबई हे बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक शहर असले तरी मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषिक उमेदवारांचा अर्ज न करण्याचे आवाहन केल्याचे आरोप आहे. अनेकांना याला भाषिक भेदभावाचे स्वरूप असल्याचे म्हटले आहे. ज्या राज्यात उद्योगधंदे चालतात त्याच राज्यामुळे रोजगार मिळतो. ज्या राज्याची भाषा आणि संस्कृती आदर करण्याचे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जाते. गेल्या काही वर्षात मुंबईत मराठी भाषेत वाद निर्माण करणाऱ्या काही घटना समोर आल्या असून या नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि संस्थानिकेची रोजगारचा मुद्दा चर्चेत आला आहे. पाहत रहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.